राज्य शासनाने इस्लामपूर शहराचं ईश्वरपूर असं नामांतर करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्यानंतर राज्यपातळीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार जयंत पाटील यांच्या दरम्यान जुगलबंदी रंगलेली आहे। तर इस्लामपूर शहरामध्ये नामांतर रद्द करावं असा नामांतराला ठाम विरोध असा एक प्रवाह आहे आणि ईश्वरपूर या नावामध्ये उरून जोडावं म्हणजे नामविस्तार करावा असा एक प्रवाह आहे। हा घटनाक्रम कसा आहे तो पहिल्यांदा आपण बघू। 18 जुलैला आमदार सदाभाऊ खोत यांनी लक्षवेधी मांडल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचे सदस्य छगन भुजबळ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शासनाची या नामांतराला मान्यता असून आपण प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवत आहोत असं घोषित केल्यानंतर 18 आणि 19 जुलैला इस्लामपूर उर्फ ईश्वरपूर शहरामध्ये युतीचे घटक पक्ष आणि हिंदुत्ववादी संघटनांनी एकच जल्लोष केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अभिनंदनाचे फलक शहरभर झळकले। आता हा जो निर्णय आहे ह्या निर्णयाच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार जयंत पाटील यांच्यामध्ये परस्पर विरोधी वक्तव्याचा सूर आहे। या बाबतीमध्ये आमदार जयंत पाटील यांची भूमिका अशी आहे की इस्लामपूर शहराचं सध्याचं असलेलं वरुण आणि इस्लामपूर ह्या दोन्ही नावामध्ये शासनानं बदल केला आणि तिसरंच ईश्वरपूर अशा प्रकारचं नाव ठेवलं। वास्तविक शहरात अनेक समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी सरकारनं प्रयत्न न करता फक्त नाव बदलण्याचं काम केलेलं आहे। त्याने अशी ही भूमिका घेतलेली आहे की इस्लामपूर मतदारसंघामध्ये मी निवडून आलेला लोकप्रतिनिधी आहे आणि त्यामुळे कमीत कमी सरकारनं नामांतराबाबतीमध्ये आपल्याला विचारणा करायला हवी होती। म्हणजे इथं निवडून आलेल्या नगरसेवकांचं नगरमंडळ अस्तित्वात नाही, मी वगळता दुसरा निवडून आलेला लोकप्रतिनिधी सध्या इथं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये नामकरण करताना राज्य शासनानं आपल्याला विश्वासात घेतलं नाही अशी त्यांची तक्रार आहे। आता या तक्रारी बाबतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका अशी आहे की जयंत पाटलांना विचारलं नाही कारण ते सरकार नाहीत, त्यामुळे सरकारनं हा निर्णय घेतला आणि जाता जाता त्यांनी असंही सांगितलं की इस्लामपूरचं नाव पूर्वी ईश्वरपूर होतं, मध्यंतरी ते बदलण्यात आलं, आम्ही ते पुन्हा ईश्वरपूर असं केलं। अर्थात हा त्यांची हिट विकेट घेणारा अनैतिहासिक अशा प्रकारचा षटकार आहे असं म्हणावं लागेल। पण त्यांच्या समर्थकांनी राज्य पातळीवरती या बाबतीमध्ये मोठी मोहीम सुरू ठेवली असून देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं इस्लामपूरचं ईश्वरपूर करणं हे नामकरण करणं म्हणजे त्यांचं स्वप्न आम्ही पूर्ण केलं अशा प्रकारचा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे। इस्लामपूर शहरामध्ये अर्थातच आमदार सदाभाऊ खोत, निशिकांत पाटील, आनंदराव पवार हे जे युतीचे सगळे नेते आहेत त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला, शहरामध्ये एकी टिकवण्याचं आवाहन केलं। आनंदराव पवार यांच्या समर्थकांनी तर अभिनंदनाचे जे फलक उभारलेत त्या फलकावरतीच वरुण इस्लामपूरचं वरुण ईश्वरपूर केल्याबद्दल सरकारचं अभिनंदन आहे अशा आशयाचे फलक त्यांनी झळकावलेले आहेत। पण स्थानिक पातळीवरती एका मोठ्या समुदायामार्फत ह्या इस्लामपूरचं ईश्वरपूर करण्याच्या नामांतराला जोरदार विरोध सुरू आहे। म्हणजे शाकीर दांबोळे यांच्या नेतृत्वाखालच्या संघटनेनं महाराष्ट्र संघर्ष समिती अशी आणि ह्युमन राईट्स ही त्यांची संघटना आहे, हे त्यांनी 100पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिलं। त्यांनी निवेदनामध्ये असं म्हटलेलं आहे की इस्लामपूरचं ईश्वरपूर करणं हे संविधान विरोधी आणि सर्वधर्म समभावाच्या विरोधी अशा प्रकारचं कृत्य आहे। 1874 पासून अस्तित्वात असलेल्या वरुण इस्लामपूर शहरामध्ये ऐक्य महत्त्वाचं आहे, कारण प्रत्यक्षामध्ये नामांतराच्या बाबतीमध्ये नगरसेवकांच्या 3 सभा 2021ला झाल्या, तर या सभा कोरोनाअभावी तहकूब झाल्या। याचा अर्थच
लोकप्रतिनिधींचा नामांतराला पाठिंबा नाही आणि त्यामुळे केवळ प्रशासकीय ठरावाद्वारे या प्रकारे नामांतर करणं हा लोकशाहीचा अपमान आहे, हा तांत्रिक निर्णय आहे. त्यामुळे आमची लढाई, शाकीर तांबळे गटाची भूमिका अशी आहे की आमची लढाई रस्त्यावरतीही चालेल आणि आमची लढाई न्यायालयामध्ये चालेल. आम्ही उच्च न्यायालयामध्ये धाव घेऊ. शासनानं हा प्रस्ताव मागे घ्यावा आणि हा बेकायदेशीर प्रस्ताव पाठवणाऱ्या अधिकाऱ्यावरची शिस्तभंगाची कारवाई करावी. या भूमिकेविषयी शाकीर तांबळे आणि त्यांचे समर्थक हे ठाम आहेत. ही झाली एक नामांतर विरोधी अशा प्रकारचा प्रवाह. दुसरा प्रवाह जो आहे तो प्रामुख्यानं उरण परिसरातला आहे आणि या लोकांची भूमिका अशी आहे की 16व्या शतकापासून इस्लामपूर अस्तित्वात आलं, पण उरण हे तर दुसऱ्या शतकापासून नाव प्रचलित आहे. त्यामुळे या शहराचं नामांतर करायचं झालं तर ते उरण ईश्वरपूर अशा प्रकारची सुधारणा करून करावं. कारण कोस्टामध्ये उरण इस्लामपूर असं नाव आहे, राष्ट्रीयकृत बँकांच्या मध्ये उरण इस्लामपूर अशा प्रकारचं नाव आहे. सध्या इस्लामपूर नगरपालिकेवरती जो फलक आहे तिथं उरण इस्लामपूर नगर परिषद असा उल्लेख आहे. त्यामुळे ही सगळी परंपरा आणि हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा लक्षात घेऊन इथे उरण ह्या महत्त्वाच्या, कारण उरण आधी अस्तित्वात आलं आणि इस्लामपूर नंतर अस्तित्वात आलं, तेव्हा या नावामध्ये उरण नसणं म्हणजे उरणच्या अस्मितेचा प्रश्न आहे. आणि ही गोष्ट खरी आहे की उरणाच्या अस्मितेसाठी ह्या संभोप्पा मठामध्ये जेव्हा कार्यकर्त्यांची बैठक झाली त्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये पहिल्यांदा असा ठराव करण्यात आला की उरण ही या नावाला जोड देणं गरजेचं आहे. आणि मग ह्या बैठकीनंतर, ह्या बैठकीला अर्थात सर्व गटाचे, सर्व पक्षाचे लोक होते. राज्यभर परस्परांना बोचकारे काढणारे राष्ट्रवादीचे स्थानिक पातळीवरचे दोन्ही गट मोठ्या उत्साहानं या ठिकाणी एकत्र होते आणि 23 जुलैला उत्स्फूर्तपणे या उरणातल्या स्थानिक नागरिकांनी मुख्याधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन दिलं की उरण याची जोड द्यावी, हे तुम्ही शासनाला कळवा आणि 1 ऑगस्टपासून जर ह्या प्रक्रिया गतिमान नाही झाली तर आम्ही आंदोलन तीव्र करू, अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे. अर्थात ही सगळी धामधूम चालू असताना अनेक उत्साहित तरुणांनी इस्लामपूरकडे येणारे जे मार्ग आहेत त्या मार्गावरती गावाचं नाव दाखवणारे जे फलक आहेत तिथे उरण ईश्वरपूर असा फलक हा झळकावलेला आहे. तेव्हा तुर्तास राज्य पातळीवरच्या नेत्यांची जुगलबंदी सुरूच आहे. स्थानिक पातळीवरती नामांतराला विरोध सुरू आहे. नामविस्ताराची आणखीन एक मागणी ही या ठिकाणी सातत्यानं सुरू आहे. तेव्हा इस्लामपूरचं ईश्वरपूर हा प्रस्ताव वाटेमध्ये आहे. ते उरण ईश्वरपूर होऊन यावं अशा प्रकारची स्थानिक उरणातल्या नागरिकांची जोरदार अशा प्रकारची मागणी आहे. सर्वसामान्य नागरिकाला नामांतराबरोबरच शहराच्या सुविधामध्ये वाढ होणार का, हा प्रश्न ह्या ठिकाणी पडलेला आहे. म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये हे इस्लामपूरचं ईश्वरपूर होणं ह्या एकाच प्रकरणावरती नामांतराचं प्रकरण आता थांबत नाही. कारण विटा खानापूर मतदारसंघातले आमदार सुहास बाबर जे आहेत त्याने आणखी काही नामांतराची मागणी केलेली आहे. त्यामध्ये खानापूर तालुक्यातलं सुलतान गादे, भडकेवाडी, आटपाडी तालुक्यातलं पुजारवाडी, तासगाव तालुक्यातलं धोंडेवाडी ही नावं आदिलशाहच्या काळातली आहेत. शिवाय वाडी हे नावातनं काढून टाकावं अशी स्थानिक जनतेची मागणी आहे. त्यामुळे ग्रामसभेमध्ये अशा प्रकारचे ठराव झालेले आहेत. त्यामुळे आपण खानापूरचं नाव बदलून भवानीपूर करावं, सुलतान गादेचं नाव बदलून संगमेश्वर करावं, भडकेवाडीचं नाव उदयपूर करावं, पुजारवाडीचं नाव सोनार सिद्धनगर करावं, तर घोडेवाडीचं नाव किल्लापूर करावं. या मागणीसाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रयत्न करणार आहोत, असे आमदार सुहास बाबर यांनी भूमिका घेतलेली आहे. तेव्हा तुर्तास सांगली जिल्ह्याच्या स्थानिक निवडणुकामध्ये, त्यात खास करून इस्लामपूर आणि अन्य निवडणुकामध्ये देखील निवडणुकीचे विषय म्हणून, प्रचाराचे मुद्दे म्हणून अन्य विषय जसे येत राहणार तसं इस्लामपूरचं ईश्वरपूर की उरण ईश्वरपूर का उरण इस्लामपूर कायम राहावं पूर्वीसारखं,
अशा प्रकारच्या चर्चा या निवडणुकीच्या काळामध्ये सर्व गटामध्ये या मुद्द्याचा कलगीतुरा रंगणार यात काही शंका नाही.